कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ, ज्यूस। अरे नाही, मला नको ज्यूस। भाऊ प्लीज थोडं घ्या ना, प्लीज। संपदा, मला खरंच ज्यूस नकोय, तू ठेव आणि जा जा तू। नाही, मला आई म्हणाली की ज्यूस दिल्याशिवाय परत येऊ नको। तुम्ही माझ्या समोर घ्या थोडं, प्लीज भाऊ। बर एक मिनिट, ते ज्यूस ठेव इथे आणि मला ना ती बामाची बाटली दे बरं जरा। मी लावून ठेवू का? नाही नको बाळा, राहू दे। डोकं दुखतंय ना? ऐका ना, किती वेळ गप्प बसणार आहात? बोलवून घ्या त्याला। कुठल्या तोंडानं बोलू त्याला सीता? माझ्याच मुलाला मी घराबाहेर काढलं, त्याला मी अडवलं सुद्धा नाही। मी त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं, पण इतका राग आला मला। मला माहितीये तुमच्या रागाचं, तात्पुरता असतो तो, आणि त्याचंही चुकलंच की त्याने थोडा संयम धरायला हवा होता। इतक्या टोकाला जायची काही गरजच नव्हती। जाऊ दे, जे झालं ते झालं। आता फोन लावा आणि म्हणावं सरळ घरी ये। हो भाऊ। असं नाही ऐकणार, तो माझ्यावर चिडलाय। सीता, खरंच येईल का तो परत? का नाही येणार? तू काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? लगेच फोन करा त्याला, आणि मी ना आता तुम्हाला जेवायला घेऊन येते। तोपर्यंत तुमचं डोकं काही खाली येणार नाही। भाऊ भाऊ, एक चांगली बातमी आहे। काय झालं? ज्या क्लायंटने काल मीटिंग कॅन्सल केली होती ना, ती मीटिंग रिशेड्यूल झाली आहे। छान झालं ना? हा, चांगलं झालं। हो, तुम्हाला ऐकून आनंद होईल की ही मीटिंग आशूमुळे रिशेड्यूल झाली आहे। तो जाऊन स्वतः त्या क्लायंटला भेटला, स्वतःची चूक मान्य केली, त्यांची माफी मागितली, आणि हे शक्य केलंय त्याने। परमेश्वरा, लाख लाख आभार तुझे। सीताई, आशू म्हणाला होता ना की तो स्वतःला सिद्ध करून दाखवेल म्हणून। बघ केलं की नाही त्याने, हो की नाही? हो, माझं चुकलं। मी त्याच्याशी असं वागायला नको होतं, मी त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं। नाही नाही भाऊ, ओ यातूनही तो काहीतरी शिकलाच ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।